नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज 10 ऑक्टोबर WHO आणि वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्या एकत्रित आयोजनाखाली आजचा दिवस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो। खरंच आजच्या काळात मेंटल हेल्थचं महत्त्व जास्त पटायला लागले, पण आयुर्वेदाला हे आधीपासूनच मान्य होतं, माहित होतं। कारण आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तीची व्याख्या करताना म्हणलंय, समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा मन इंद्रिया स्वस्थ इत्यभिधीयते। शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि हे आपल्याला आजकाल पटायला लागले। एक शब्द तुम्ही ऐकला असेल, सायकोसोमॅटिक डिसीज। सोमा म्हणजे बॉडी आणि सायको हा त्याचा मेंटल ऍस्पेक्ट दाखवतात। आयुर्वेदानुसार प्रत्येकच आजार हा शारीरिक आणि मानसिक एकत्रित असतो, तो वेगळा करता येत नाही किंवा शरीराचा मनावर, मनाचा शरीरावर परिणाम होतच असतो। आणि म्हणूनच आजच्या भागात आपण आयुर्वेदानुसार मनाचा विचार समजून घेऊया आणि 5 महत्त्वाच्या गोष्टी बघूया ज्या आपण मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी केल्या पाहिजेत। मन शब्दाची निरुक्ती अशी आहे, मन्यते अवबुध्यते ज्ञायते अनेन इति मनः। म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला काही जाणून घेता येतं, ज्ञान होतं, ते मन। मननात मनः। सुखादी उपलब्धी साधनम इंद्रियम मनः। म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला सुख दुःख किंवा ज्ञानाचा भाव अभाव या गोष्टी समजतात, ते मन। आयुर्वेदानुसार 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि मन हे 11वं इंद्रिय सांगितलंय, जे उभयात्मक आहे, जे ज्ञानेंद्रियही आहे, कर्मेंद्रियही आहे, दोन्हीला जोडणारं उभयात्मक मन। ज्ञान कसं होतं तर सांगताना आयुर्वेदात म्हणलंय, आत्मा मनसा संयोजते मनः इंद्रियेण इंद्रियाः अर्थेण ततो ज्ञानम। म्हणजे ही चेन आहे, आत्मा, मन, इंद्रिय आणि इंद्रियार्थ। मन हे या सगळ्याला जोडणार आहे, ती महत्वाची चेन आहे, दुवा आहे। आणि त्यामुळेच मानसिक आरोग्य राखायचं असेल तर हे समजून घेणं गरजेचं आहे। इंद्रियांची उत्पत्ती होताना मनाचीही डेव्हलपमेंट होते। आईच्या पोटात असताना गर्भाच्या 5व्या महिन्यामध्ये विशेषतः मनाची डेव्हलपमेंट होते, विशेष करून पंचमे मनः प्रतिबुद्धीतरम भवती। त्यामुळे आम्ही आवर्जून सांगतो, प्रेग्नन्सीमध्ये 5व्या महिन्यात आई काय विचार करते, मनाला काय खाद्य पुरवते, काय काय ऐकते वाचते, त्याचा बाळाच्या मनावर थेट परिणाम होतो। चरकाचार्यांनी मनाचं स्थान हृदय सांगितलेलं आहे। बघा, आपण अनेकदा म्हणतो मी, माझं, तेव्हा आपण इथे सांगतो मी, माझं असं म्हणत नाही, कारण आपण मनाचं स्थान हृदय हे मानतो। आणि मनाच्या विरुद्ध काही घडलं तर आपल्याला काही वेळा छातीत दुखतं, मनाला अनुकूल काही घडलं तर आपल्याला प्रसन्न वाटतं। हृदय गोष्टी आपल्याला मनाला प्रीणन करणाऱ्या असतात। असं हे उभयात्मक मन अतिशय चंचल आहे। अगदी भगवद्गीतेत सुद्धा म्हणलंय की वायूला जसा निग्रह करणं अवघड, तसं मनाला निग्रह करणं, मनाला ताब्यात ठेवणं फार अवघड आहे, कारण ते अतिशय चंचल आहे। आजकाल आपल्या लाईफस्टाईलमुळे, आपल्या जीवनशैलीतल्या बदलांमुळे मानसिक ताणतणाव खूप वाढत चाललेले आहेत। कदाचित अपेक्षा वाढल्या आहेत, त्याच्यामुळे येणारी इतर ओझी वाढली आहेत। पण स्ट्रेस हा शब्द अगदी बिनदिक्कत लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत आपल्याला ऐकायला मिळतो। लहान मुलांमध्ये सुद्धा अस्थिरतेचं प्रमाण, डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय, ADHD सारखे आजार वाढलेत, तरुण वयामध्ये अग्रेशन वाढलंय आणि कदाचित वृद्धावस्थेमध्ये डिमेन्शियाचं प्रमाण वाढलंय। जेरियाट्रिक चेंजेस होतेच, पण ते आता खूप जास्त ऍक्सेलरेटेड दिसत आहेत। आणि या सगळ्याचं कारण कुठेतरी मानसिक हेतू, आपण केलेल्या चुका आहेत। चरकाचार्यांनी म्हणलंय, सुख संज्ञकम आरोग्यम विकारो दुःखम एवच सुखादी उपलब्धी साधनम इंद्रियम मनः। म्हणजे आरोग्य म्हणजे सुख, विकार म्हणजे दुःख, पण या दोन्हीचं, ज्ञानाचं किंवा उपलब्धीचं साधन हे मन आहे। मन चांगलं असेल तर आपलं आरोग्य उत्तम राहील। आणि त्यासाठी 5 इंद्रियांचे 5 अर्थ आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध। या 5 स्टेप्समध्ये आपण चिकित्सा करू शकतो किंवा 5 गोष्टी पाळल्या तर आपण आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखू शकतो। शब्द, चांगले शब्द ऐकायचे, पॉझिटिव्ह अफर्मेशन ज्याला आपण म्हणतो, मी बरी आहे, या मंत्राचा रोज सकाळी उच्चार करावा। किंवा चांगलं संगीत ऐका, ज्याच्याने तुम्हाला मनाला बरं वाटेल, त्याचा थेट मनावर परिणाम होतो। आश्वासक शब्द ऐकणं
हे गरजेचं असतं. दुसरं स्पर्श. आपण जेव्हा म्हणतो कोणी जस्ट सांगतं मी आहे, तो स्पर्श खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा आपण बघतो की व्हिडिओ कॉल होतो, फोटोज आहेत, जुने व्हिडिओज पाहतो, पण आपण एखाद्या व्यक्तीचा स्पर्श मिस करतो. त्यामुळे आहेत तेव्हा जवळ घ्या, एकमेकांना जवळ घेऊन सांगा की मी आहे, आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं. बरं, एखादं जण म्हणू शकतं की माझ्या जवळची एखादी व्यक्ती सोडून गेली आहे, आता कोणाचा स्पर्श, मी एकटा आहे किंवा एकटी आहे. अशा वेळेस स्वतःला स्नेहन करणं म्हणजे तेल लावणं, तो सुखावणारा स्पर्शसुद्धा मानसिक आरोग्य उत्तम राहायला मदत करतो. आणि त्यामुळे नियमितपणे मसाज करून घेणं, कोणातरी व्यक्तीकडनं करून घेणं, किंवा अगदीच नसेल शक्य तर स्वतःला तेल लावणं, सुखोष्ण किंचित कोमट करून तेल लावणं, हा स्पर्शसुद्धा मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला मदत करू शकतो. तिसरं रूप. चांगल्या गोष्टी बघा, चांगले कलर्स बघा. आपण कलर थेरपीविषयी पण काही व्हिडिओज आधी केलेत, किंवा मेंटल हेल्थबद्दल मंडे मोटिवेशनची एक अख्खी सिरीज केली आहे, तीही जरूर बघा. पण जेव्हा चांगल्या गोष्टी आपण बघतो, चांगली चित्र आपण बघतो, चांगल्या कोटेशन्स आपण बघतो, व्हायब्रंट कलर्स, जे उत्साह वाढवणारे कलर्स असतात, सुंदर निसर्ग चित्र असेल, ते फोटोज आपण बघतो, चांगले व्हिडिओज बघतो, तेव्हा आपल्या मनाची स्थिती उत्तम होते. तेच निराशाजनक बातम्या वाचल्या, डिप्रेसिव्ह कलर्स पाहिले तर आपल्याला वाईट वाटतं. जगात अनेक वाईट गोष्टी घडतायत मान्य, पण अनेक गोष्टी की ज्या खूप चांगल्या घडतायत त्यावर आपण फोकस केला पाहिजे. आणि त्यासाठी चांगलं रूप बघणं म्हणजे चित्र असतील, व्हिडिओज असतील, चित्र काढणं असेल, चांगले रंग आजूबाजूला ठेवणं असेल, ही रूपचिकित्सा होऊ शकते. चौथा आहे रस म्हणजे च. उत्तम आहार हे मनाचं पोषण करायला कारणीभूत ठरतो. कारण आयुर्वेदानुसार मनाचं अन्नमयत्व मान्य केलंय. मनाचं पोषण सात्विक, राजस, तामस या गुणांचं पोषण आपण खातो त्या आहाराद्वारे होतं. आणि त्यामुळे उत्तम सात्विक आहार खावा, ताजं गरम घरचं अन्न, प्रेमाने केलेलं अन्न खाल्लं, चांगला आहार रस गेला तर मानसिक आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. त्यामुळे जे कोणी डिप्रेशनमध्ये असतील, असं जर किंवा वाटत असेल, स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, त्याच्यात उगाचच चुकीचा आहार खाल्ला जातो, हे टाळण्यासाठी म्हणून 3 गोष्टी जरूर करा. एकतर सोन्याचं पाणी द्यावं, म्हणजे मानसिक आरोग्य राहायला उत्तम मदत होते, त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आधी बघा. दुसरं म्हणजे सुकामेवा भिजवून खाता येतो की ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात आणि मनाला बरं वाटतं. डाळिंबासारखं फळ आहे की जे हृद्य फळ आहे, ते आहारातून घेता येतं. आणि गाईचं तूप, गाईचं दूध हा सात्विक आहार जो आहे तो तुमच्या मनाला बळ द्यायला, ताकद द्यायला नक्की मदत करतो. त्यामुळे सात्विक अन्न घ्यावं, आहार रस उत्तम तर मन उत्तम. आणि 5वा आहे गंध. पृथ्वीचा गंध हा गुण विशेष सांगितलाय. पृथ्वीची स्थिरता द्यायला हा सुगंधी गंध गुण उपयोगी ठरतो. त्यामुळे एखादं अत्तर असेल, उदबत्ती असेल, तुमच्या आवडीचा आजूबाजूला ठेवा. सुंदर सुगंधी फुलं जवळ बाळगा. त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. मनाला स्थिरता देतील अशी हिनासारखी अत्तर आहेत. उगाच स्टिम्युलस देतील अशा काही डिओ किंवा ह्याचा वापर नका करू. पण मनाला शांतत करायला, स्थिरता द्यायला सुगंधी गुणाचा नक्की वापर करता येतो. केशर पाणी, बाळा घातलेलं पाणी याचा वापर करा. त्या सुगंधानी मनाला नक्की स्थिरता द्यायला मदत होते. अशा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 गुणांचा वापर करून आपण आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखू शकतो. त्याच्यानुसार यावर्षी 2023ची थीम आहे मेंटल हेल्थ इज युनिव्हर्सल राईट फॉर ऑल. आणि या ऑलमध्ये सर्व देशातले, सर्व जातीतले, सर्व पंथांचे, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणताही भेदाभेद न ठेवता प्रत्येक व्यक्ती येतात. आणि खरंच मानसिक आरोग्य उत्तम असणं हे आजकाल गरज आहे, प्रत्येकाचा तो हक्क आहे. आणि त्यासाठी आयुर्वेद आपल्याला नक्की मदत करू शकतं. शरीर आणि मन दोन्हीचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतुचर्या याचा नक्की अवलंब करा. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.